जायचं बटन याच्याकडे बाई 6 वाजले की डायरेक्ट घरी. आता म्हटलं या लोक बाहेरून का थांबल्यात बघतो तर बाहेर काम चाललेलं बघून ही पण बघायला लागल्यात. मग म्हटलं आपण पण जरा थांबू. तिकडून आता आलो तर सिद्धूदा दिसला. याचा डेस्क तर याने सजवूनच टाकलो. 2 वर्षाचे अॅन्युअल फोटो याच्या डेस्कवरच होते. तर वर दिसले इकडे आशू होता. ह्याचं काहीतरी काम चाललं होतं. म्हटलं याला काही डिस्टर्ब करायला नको. एकाच साईडला विंडोज बटन आहे. हे कोणतं हे कोणतं हे कोणतं हे मेसेज करायचं गर्लफ्रेंडला मेसेज कर डायरेक्ट मेसेज. हे बघ हे लेट झालं ना डायरेक्ट घरी जायचं बटन आहे. घरी जायचं बटन आहे याच्याकडे बाई 6 वाजले की डायरेक्ट घरी. चिन्मय भाऊनी तर इकडे हसून हसून पोट दुखायचे बारे आणले. तिथून डायरेक्ट आलो टेबल टेनिस खेळायला. तर हार्दिक इकडे व्हिडिओ मध्ये यायला लाजत होता. मग काय हे लोक खेळायला चालू केलं पण मला काही खेळायला येत नाही. मग म्हटलं आपण काय कॅरम खेळूया. मग कॅरम खेळायला बसलो. कॅरम पण काही 5 वर्षात आज खेळतो आणि अचानक आठवलं की आपल्याला घरी पण जायचंय. मग काय बॅग घेतली आणि चालू. मग अक्षराने जुन्याकडे ड्रॉप केलं आणि त्याच्या टिकीचा त्याने सामान काढायला चालू. आणि इकडे माझी ट्रेन पण आली. घरी गेलो तर विकीचा कॉल आला. त्याच्या घरी गेलो तर हा गिंबल सेट करायला लागलेला. मग तिकडून डायरेक्ट गेलो हेअर कटिंग करायला कारण खूप दिवस झाले केस कापले नव्हते. मग म्हटलं आता आज केस कापून घेऊया. मग असेच अजून ब्लॉग बघण्यासाठी मला लाईक आणि फॉलो नक्की करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय.